पुण्यातील हडपसर परिसरातील एका रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवून खळबळ उडवून देणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र ATS आणि नागपूर रेल्वे पोलिसांनी केलेल्या अत्यंत वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाईत शिवाजी राठोड या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। शिवाजी राठोड हा पुण्यातील मांजरी परिसरातील रहिवासी असून तो रेल्वे मार्गे नागपूरच्या दिशेने पळून जात असताना ही मोठी कारवाई करण्यात आली। या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता बुधवारी संध्याकाळी हडपसर परिसरातील कामधेनू सोसायटी आणि उषा किरण हॉस्पिटलच्या पार्किंग परिसरात एक संशयास्पद वस्तू आढळून आली होती। या वस्तूमध्ये चक्क 7 तासांचा टायमर सेट करण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण पुणे शहरात आणि विशेषतः हडपसर परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन मोठी खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले होते। सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत कौशल्याने ती संशयास्पद वस्तू निकामी केली आणि एक संभाव्य मोठा अनर्थ टळला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी तातडीने विशेष तपास पथकाची स्थापना केली। घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले असता त्यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्टपणे पोलिसांच्या नजरेस पडला। तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या साहाय्याने पोलिसांना सुगावा लागला की आरोपी पुणे शालिमार एक्सप्रेस गाडी क्रमांक 18029 ने नागपूरकडे रवाना झाला आहे। ही माहिती मिळताच नागपूर ATS आणि रेल्वे सुरक्षा बल सतर्क झाले। ट्रेन नागपूर स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी चहूबाजूंनी सापळा रचला आणि कोणालाही संशय येऊ न देता आरोपी शिवाजी राठोडला बेड्या ठोकल्या। प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीचा संबंधित रुग्णालयातील एका व्यक्तीसोबत वैयक्तिक वाद होता आणि याच रागातून त्याने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी आरोपीच्या घरातून काही संशयास्पद इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि रिकामे टायमर बॉक्सेस देखील जप्त केले आहेत। सध्या आरोपीची नागपुरात कसून चौकशी केली जात असून त्याला पुढील तपासासाठी लवकरच पुण्यात नेले जाणार आहे। या संपूर्ण कारवाईमुळे पुणे आणि नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।